थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, महाराष्ट्रामधल्या सत्ता स्थापनेसाठी दिल्लीमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. कालची बैठक अत्यंत महत्त्वाची होती, यामध्ये अंतिम निर्णय झाला अशी ही माहिती मिळते. अगदी बरोबर आहे निखिला, काल जी बैठक झाली त्यानंतर राज्यातल्या नेतृत्वामध्ये आता खांदेपालट बघायला मिळणार आहे. कारण यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि आता उलटं चित्र जे आहे ते राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तसं पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुका या पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय असं महायुतीचे सगळेच नेते प्रचाराच्या दरम्यान सांगत होते आणि त्याप्रमाणे जे यश मिळालं त्यानंतर मात्र हे चित्र बदललेलं आहे. शनिवारी निकाल लागलेला होता आणि आता उद्या पुन्हा दुसरा शनिवार आलेला आहे. त्यामुळे एक आठवडा जवळपास हा उलटून गेलेला आहे आणि आठवड्याभरानंतर आता येत्या सोमवारी कदाचित नवीन राज्य सरकारचा शपथविधी जो आहे तो मुंबईत होऊ शकतो. काल जी बैठक झाली त्यानुसार 12 मंत्रिपदं मागितलेली आहेत. गृहमंत्रीपदाबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे आणि जर गृहमंत्रीपद द्यायचं झालं तर केंद्रीय नेतृत्व त्याबाबतचा जो अंतिम निर्णय असणार आहे तो घेणार आहे. मात्र इतर जी 11 मंत्रिपदं मागितली आहेत किंवा मंत्रालय जी मागितली आहेत त्यामध्ये नगर विकास आहे, त्याचबरोबर ग्रामविकास देखील आहे, त्याचबरोबर शिक्षण खातं आहे, ऊर्जा खातं देखील आहे. अशी अनेक खाती जी आहेत ती शिंदे यांच्याकडून भाजप नेतृत्वाकडे मागणी करण्यात आली आहे. बघावं लागेल येत्या 2 दिवसात त्याबाबतीतला निर्णय होऊ शकतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा मात्र आज किंवा उद्या होऊ शकते. निरीक्षक म्हणून राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन हे दोन्ही नेते मुंबईत आज रात्री कदाचित किंवा उद्या सकाळपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यानंतर भाजपची बैठक होऊ शकते. तुमच्याकडे येतो, तुर्तास धन्यवाद. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा आहे, संजय शिरसाट यांच्याकडून आम्ही जाणून घेतलं. एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद नाही स्वीकारलं तर मग तुम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांच्यावर अवलंबून राहावं लागेल? नाही, अवलंबून राहायचा प्रश्न येत नाही. जर 2 उपमुख्यमंत्री होत असेल तर एक उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकडे असणार आहेत. ते कोणाला तरी आमच्या कोणत्याच माणसाला त्यामध्ये त्याला वर्णी लागेल. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलं नाही याचा अर्थ इतरांना कोणाला ते दिलं जाईल. दुसऱ्या कोणाला तरी उपमुख्यमंत्री करू शकतात, निश्चित करू शकतात. ते गृह खातं सोडण्यास भाजपचा नकार आहे. त्यांनी का नकार देत आहेत कल्पना नाहीये, परंतु गृह खातं हे महत्वाचं खातं सुद्धा आमच्याकडे असलं पाहिजे अशी जर मागणी केली असेल तर ते अत्यंत गरजेचं आहे. कारण की दंगली ज्या झालेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये जे दंगली झालेले आहेत किंवा जातीचं जे आंदोलन झालेलं आहे, ओबीसीचं असेल, मराठाचं असेल, ते आंदोलन सुद्धा हाताळण्यासाठी आता पुन्हा आपल्याला एक कसब पणाला लावे लागेल. या महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणून तो कारभार कदाचित आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळू असा आम्हाला विश्वास आहे.